गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आले सातारला, म्हणजे माझ्या गावी. आणि आज आम्ही जाणार आहोत कासला. सो माझी फॅमिली म्हणजे मोरे फॅमिली, माझी आत्याची भोसले फॅमिली आणि पवार फॅमिली, आम्ही सगळे जाणार आहोत फिरायला कासला. तर आजचा व्लॉगला स्टार्ट करूया. हा आमचा पहिला पॉईंट आहे जिथे आम्ही थांबलो होतो. इथून पूर्ण सातारा दिसतं आणि आता आम्ही बघत होतो की आमचा आत्याचा गाव कुठे आहे. पण जर तुम्ही इथे संध्याकाळी आला तर तुम्हाला व्ह्यू खूप छान मिळेल. मम्मी पप्पा गाडी चला. हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे. गाईज, आता आम्ही कास पठाराला पोचलेलो आहोत आणि तुम्हाला माहितीच असेल की कास पठारामधली फुलं ही जनरली ऑगस्टपासून सुरू होतात यायला. बट यावेळी पहिल्यांदा असं झालं की मे महिन्यातच सुरू झालेत फुलं यायला. सो आम्ही असं विचार केला की चला एक फॅमिली ट्रिप काढूया पावसाळी, म्हणून आम्ही इकडे आलो. आणि आता तुम्ही इथे समोर बघत असाल किती धुकं आहे. ॲक्च्युली इथे पावसाचं वातावरण झालं आहे, ढग पण खूप गडगडतात आणि वारा पण खूप आहे आणि थंडी पण खूप वाजते. इथे तुम्ही बघाल इथे एक छोटीशी नदी आणि हे एक पठार आहे जिथे फुलं येत आहेत. ॲक्च्युली सुरू झालेत आता यायला आणि आम्हाला तिला अलाव केलं नाही आतमध्ये जायला, म्हणून आम्ही तिथेच बाहेर थांबून फोटोशूट सुरू आहे फॅमिलीचं. त्याच पठारावरून आता आम्ही निघालेलो आहोत आणि तुम्ही इथे समोर बघायला किती धुकं आहे. ॲक्च्युली इथे समोर काहीच दिसत नाही आहे आम्हाला, पूर्ण असं पांढरं झालं आहे आणि हे आजूबाजूला कास पठाराचं सगळं. सो आता आम्ही चाललो आहे पुढच्या पॉईंटला भेटूया. मग आता आम्ही आमच्या पुढच्या पॉईंटला आलेले आहोत. आम्ही आता कास तलावला आलो आहे, जे अगदी कास पठाराच्या मागे आहे. गाईज, आता आम्ही आहोत कास तलावाला आणि तुम्ही इथलं लोकेशन बघू शकता. बापरे, इतकं काय म्हणू आपण, बाष्प इतकं आहे ना की समोरचं काहीही दिसत नाही आहे. वेट, आय विल शो यू. वेट, काहीही दिसत नाही लिटरली. इथं समोर ह्या कास तलाव आहे, इतका छान आहे नाही, पण ॲक्च्युली या बाष्पामुळे काहीही दिसत नाही. आता या पावसाचं वातावरण असल्यामुळे इथे काही दिसत नाही. चष्मा की ना हातात गाईज, आता आम्ही जरा एक रील बनवली तुम्हाला. इथे आता फोटो सेशन सुरू आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून एक रील बनवलेली आहे. दुनिया की बातें बातें छोड़ के गमों की बाहों को मरोड़ के खुशी खड़ी है जिस मोड़ पे we got to go that way, we got to go that way. कोई गलत या कहे सही, हमें किसी की परवाह नहीं. जाने जहाँ भी लगे जिंदगी, we got to go that way, we got to go that way. अब जो भी हो, हो जाने दो. हम बेफिक्र चलते रहे. गाईज, आम्ही आता आहोत बामनळी रोडला आणि इथे आम्हाला करवंदाची झाडं दिसलेत, खूप सारे करवंदाची झाडे. सो आम्ही थांबून आता आम्ही करवंद काढण्याचा कार्यक्रम करत आहोत. बाबा मला पण द्या. ऍक्च्युली चिक लागला. खूप आंबट आहे पण चांगलं लागतं. ठीक आहे, कधीतरी असं मध्येच करवंद खायला. इथे काय झाडांचे करवंद गोड असल्यामुळे सर्व इथे करवंद तोडून खाण्याचा मागे लागलेले. दे अच्छा हां दे. आम्हाला असे खूप सारे करवंद भेटलेले आहेत. बघा काही झाडांची करवंद खूप कडू होती, आंबट होती, पण हे खूप गोड आहेत.
एन्जॉय. हॅलो गाईज, आता आम्ही पोचले बामनोलीमध्ये आणि आता आम्ही जेवणाच्या शोधात आहोत. कुठे कुठे जायचं, कुठे जेवायचं ते आम्ही आता बघतोय. सो ते झाले की मग आम्ही काय करणार आहोत हे तुम्हाला कळणारच. तोपर्यंत वेट करा. हा तलाव आहे जिथे आपण बोटिंग करू शकतो, बट पाऊस जास्त न पडल्यामुळे तिथे पाणी खूप कमी आहे. सो बोटिंग करण्याचा प्लॅन कॅन्सल झाला. जास्त भूक नसल्यामुळे तर आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो आणि थोडे चिप्स आणि भजी खाऊन पुढच्या पॉईंटला निघालो. गाडी आम्ही जेवण करून आता आम्ही आलेलो आहोत. तिथे आपण कुठे आलोय? शेंबडी मठाला. आम्ही इथे एक दत्तगुरूंचं मठ आहे, त्याचं नाव आहे शेंबडी मठ. सो आम्ही आता तिथे आलेलो आहोत. खूप छान गेला. बघा तुम्ही कसं आहे. नेक्स्ट टाइम आपण दाखवली हे करू. वेल प्लॅन करू पण हाय. मग पुढे फोडून करा. हाय विकी काका, आम्हाला सगळं सांगा हो मठाबद्दल. तुम्ही जाऊन आलात ऑलरेडी. गाईस, या मठामध्ये एक गुहा आहे आणि गुहामधून आतमध्ये जायचं आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. उद्या मला सगळं दाखवणार आहे त्या मठाबद्दल. तर या मठामध्ये एंट्री करताना तुम्हाला पहिले पाय धुवावे लागतील, मग नंतरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. हे गुरुदत्त पादुका मठ आहे, जे सद्गुरू नारायण महाराज जे नारायणपूर पुण्याचे होते त्यांचं आहे. त्यांनी पूर्ण भारतात 4 दत्तधाम उभारलेत. वयाच्या 85 वर्षे म्हणजेच 9 सप्टेंबर 2024ला त्यांचे निधन झाले. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे जेव्हा तुम्ही त्यांचं दर्शन घ्याल तेव्हा तुम्ही एकही शब्द बोलायचं नसतं, न काही बोलता तुम्ही त्यांचे दर्शन घ्यायचं असतं. आणि ते काहीतरी इकडे पण येऊन राहायचे. हे त्यांचं निवासस्थानसुद्धा होतं. त्यामुळे त्याच्याबरोबर मी कॉलेजला असतानापासून बरेच वेळा आले. मध्य प्रदेशला आहे, परत तिकडे तामिळनाडू खाली पण काशी वगैरे आता इथं पाडव्याला पण कार्यक्रम असतो ना, मोठा कार्यक्रम. गाड्यातून आलेले नारायणपूर लय फुल असतं इथं. आता शांत वाटतंय. पादुका आहेत त्या मी जाऊन त्यांना बघितलं. त्यांना नारायणपूरला भेटलोय. त्यांना नारायणपूरमध्ये त्यांचं मंदिराच्या खाली त्यांचं राहण्याचं हे होतं. आता लास्ट इयरला आता गणपतीच्या पिरियडमध्ये अण्णा महाराज पुढच्या वडिलांना वगैरे त्यांची चांगली ते सारखेच आहे त्यांचं.
ते जर इथं आले तर दीपक शेवटी तिथं मुक्कामी असायचे त्यांच्याबरोबर. नाही तर तिकडे नारायणपूरला दीपक बी येतो आज्ञामधून इकडे. आता आम्ही तिथून बाहेर आलो. हा मठ खूप मोठा आहे आणि इथे थोडं जंगल टाईप आहे. इथे खूप सारे झाडंसुद्धा आहेत आणि आता आम्ही चाललो आहे इथे समोर जे तुम्हाला दिसते ते गणपतीचं छोटंसं मंदिर आहे. सो गणपतीचं दर्शन आता आम्ही चाललो आहे. हा बघा गणपती बाप्पा. आता आम्ही यांचं दर्शन घेतलं आहे. किती छान आहे ना मूर्ती. याचे डोळे कान बघा किती छान आहेत आणि मुकुट पण किती छान आहे आणि तिथे वेगळ्या प्रकारचे लाईटसुद्धा लागते. आता आपण ब्रह्मेश्वर शिवलिंग मंदिरामध्ये जाणार आहोत. तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला एका गुहेमधून जावं लागणार आहे आणि ब्रह्मेश्वर शिवलिंग मंदिराची एक कथा आहे. ती म्हणजे जेव्हा सद्गुरू नारायण महाराज हे ध्यान करायला बसणार होते तेव्हा त्यांच्यासमोर अचानक जंगलातून 3 वाघ आले. त्यांना बघून ते घाबरले. त्यांनी डोळे बंद केले आणि देवाची आराधना करायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर जेव्हा त्यांनी त्यांचे डोळे ओपन केले तेव्हा त्यांना 3 वाघांचे रूपांतर हे ब्रह्म, विष्णू आणि महेश या देवांमध्ये झालेले बघितले. त्याच्यानंतर त्यांचे रूपांतर हे शिवलिंगामध्ये झाले. त्यामुळेच त्यांनी हे शिवलिंग स्थापन केले आणि त्या शिवलिंगाचं नाव हे ब्रह्मेश्वर शिवलिंग मंदिर असे ठेवण्यात आले. त्यामुळेच या मठाची सुद्धा स्थापना झाली. महादेव मंदिरामध्ये पोचण्याच्या आधी इथे एक नंदीबैल लागतो. सर्वांनी नंदीबैलाच्या कानात आपापली इच्छा मागितली. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही नंदीबैलाच्या कानात आपली इच्छा सांगता आणि जेव्हा त्यांनी ती पूर्ण केली तर तुम्हाला इथे परत यावं लागतं, त्यांचे दर्शन घ्यावं लागतं आणि त्याचे आभार मानावे लागतात. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर. शंकराच्या पिंडाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत बाहेर. सेम परत बाहेर पडताना ही गुहा लागते आणि जसं जसं तुम्ही वरती जाल तसं तसं त्याची लेंथ अशी कमी कमी होत जाते. सद्गुरू नारायण महाराजांनी काय काय उपदेश दिले ते इथे लिहिलेले आहेत. इथे एक छोटंसं दुकान होतं. तिथून आम्ही चहा, पाणी आणि चिप्स आणि कुरकुरे खाल्ले. आता आमचं मठ फिरून झालं आहे आणि जरा पेटपूजा पण केली आणि मग फोटो सेशन झालं. परत फोटोशिवाय काय मजा येत नाही ना. ते झालं मग काही व्हिडिओज काढले ते तुम्हाला मी दाखवणार आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर. तर या तर बघा हे पुढचे व्हिडिओज. शाम भी कोई जैसे है नदी लहर लहर जैसे बह रही है कोई अनकही कोई अनसुनी बात धीमे धीमे कह रही है कहीं ना बिन पूछे मेरा नाम और पता रस्मों को रख के परे 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे बिन कुछ कहे मेरे हाथ में तेरा हाथ हो सारी जन्नतें मेरे साथ हो तू जो पास हो फिर
जहां तेरे प्यार में हो जाऊं फना। संध्याकाळचे 5 वाजले होते म्हणून आम्ही परतीच्या मार्गावर निघालो होतो. इथे एक पॉईंट होता जिथे व्ह्यू पण चांगला येत होता आणि ग्रुप फोटो पण चांगले येतील म्हणून आम्ही सगळे थांबलेलो. गाईज बघा बोटी आहेत या सगळ्या तुम्हाला जे एका लाईनीमध्ये दिसत्या त्या सगळ्या बोटी आहेत. किती एका सरळ रेषेत नाही ऍक्च्युली ते लांबून बोट नाही वाटत काहीतरी वेगळं वाटतंय बट ते आहेत बोट. गाईज अशा प्रकारे आजचा व्लॉग संपलेला आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय. Bye bye.